सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी पाठिंबा दिला। विधानसभा, लोकसभा या मोठ्या नेत्यांसाठी निवडणुका असतात, तर बाजार समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात। इथंही जर नेते मंडळींनी अतिक्रमण केलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचं तरी कुठं, हा प्रश्न आहे। आमदार सुभाष देशमुख हे कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवत आहेत। कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही, कार्यकर्ते मोठे झाले पाहिजेत ही भावना प्रत्येक नेत्याची असणं गरजेचं आहे। यासाठीच आपण आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी सांगितलं। पुणे जे कार्यकर्त्यासाठी हे निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, सगळे दिग्गज एकीकडे आणि बापू एकीकडे आहेत, कार्यकर्ते एकीकडे आहेत। कार्यकर्त्यांना ताकद द्यावं, ठीक आहे, कुठल्या का पक्षाच्या असू द्या, ते त्यांचे स्वतःचे असू द्या किंवा हे असू द्या, प्रत्येक पक्षाचे धोरण असायला पाहिजे किंवा मोठे मोठे निवडणुका पण तुम्हीच, लहान लहान निवडणुका पण तुम्हीच असं नेते मंडळी करू नये, ह्याचा एक सिद्धांत आता जिल्ह्यामध्ये रुजू झाल्याशिवाय राहणार नाही। बरोबर, त्यासाठी बापूंनी जे सगळं पॅनल उभा केलं सर्व समवायक, त्या पॅनलला आमचं पूर्ण पाठिंबा राहणार आहे आणि बापूचं पॅनल निवडण्यासाठी आम्ही सक्रिय सहभाग नोंदवणार आहे। आमच्या या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातले जेवढं गाव येतील किंवा आमचे जे परिचयाचे सिटीमध्ये असतील, दक्षिणमध्ये असतील, त्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की बापूच्या पॅनलला आपण 100% मतदान करून एक इतिहास घडवावा, असं मी सर्व ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या मतदारांना नम्र आवाहन करतो। गुरुवारी सायंकाळी आमदार सुभाष देशमुख यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली। यावेळी म्हेत्रे यांनी आमदार सुभाष देशमुख यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, उमेदवार धनेश अचलारे, यतीन शहा आदी उपस्थित होते। 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस होता। माननीय देवेंद्रजी असतील, माननीय चंद्रशेखर बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, यांनी आम्हा सर्व 10 लाख कार्यकर्त्यांना सांगितलं, साक्षीने सांगितलंय की तालुक्यातील, जिल्ह्यातील नेत्याच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत। नेत्यांना ठासून सांगितलं होतं की आता पुढच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या आहेत आणि मग नेत्यांनी आता आपली निवडणूक झाली म्हणून दलबदल किंवा चलचाल न करता कार्यकर्त्यासाठी झटावं।